ॐ तव कथामृतं तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जना। दर मंगळवारी सायंकाळी 4:45ला होत असणाऱ्या प्रवचनमालेचं हे 9वं पुष्प आहे. श्रीरामकृष्ण वचनामृत आणि श्रीमद भगवद्गीता यावरचं चिंतन आपण काही दिवसांपासून करत आहोत. श्रीरामकृष्ण वचनामृतामध्ये आपण गेल्यावेळी बघितलं, या 3ऱ्या अध्यायात नरेंद्राचा प्रवेश झालेला आहे आणि मास्टर महाशय पहिल्यांदाच नरेंद्राला बघत आहेत. परिचय नाही, कोणाचाच परिचय नाही, कोणाशीच परिचय नाही. ते नुकतेच यायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि जसं ते पहिल्यांदा आले होते त्या दिवशी त्यांना तिथे जो सत्प्रसंग, त्यांच्या खोलीमध्ये श्रीरामकृष्णांच्या भक्त मंडळी बसले आहेत आणि श्रीरामकृष्णांचं वचनामृत पावन करण्यात गुंग झाली आहे, त्यातलं खूप सुंदर वर्णन, जणू काही सर्व तीर्थांचा संगम झाला आहे वगैरे वगैरे. साक्षात शुकदेव भगवत प्रसंग करत आहेत इत्यादी अतिशय मर्मग्राही वर्णन मास्तर महाशयांनी तिथे केलेलं आहे. या 3ऱ्या अध्यायामध्ये नरेंद्र म्हणजे भावी काळातील स्वामी विवेकानंद, त्यांचं एक व्यक्तित्व इथे थोडक्यामध्ये आपल्याला दिसतं आहे. आणि श्रीरामकृष्णांचं विवेकानंदांवर किती विशेष प्रेम होतं, त्याला अगदी वेगळं स्थान होतं. त्याला जणू काही आता या अध्यायापासून सुरुवात होते आणि पुढे आपल्याला वेळोवेळी दिसेल. ते मास्तरांच्या बाबतीत मात्र हा पहिलाच प्रसंग आहे, पहिलीच बाब आहे. कारण इतके लोक बसले आहेत, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी बसले आहेत आणि कमी वयाचा कॉलेजातला युवक साधारण, ज्याच्याकडे एरवी कोणी लक्षही दिलं नसतं, परंतु श्रीरामकृष्ण जणू काय ते एकटेच बसले आणि बाकी कोणीच नाही आहे. जणू काही फक्त त्याचीच दखल घेत आहेत या युवकाची, 19 वर्षांच्या युवकाची. आणि इतर हां ठीक आहे बसले आहात तुम्ही असं, पण सगळं लक्ष फोकसिंग त्या युवकाकडे आहे. आणि आपण इथे पुढे पण बघू की जणू काय हे श्रीरामकृष्ण सगळं सांगत आहेत, इतर जण ऐकतील ठीक आहे, पण यांनी विशेष करून ऐकावं, नीट लक्ष द्यावं, ऐकावं, ते ग्रहण करावं. कशासाठी? थोडंसं आपण दूर जाऊया. श्रीरामकृष्ण लीला प्रसंगामध्ये उत्तरार्ध, त्याच्यामध्ये ही आपण जे आता कहाणी बघणार आहोत, 2 कहाण्या आहेत तिथे, गोष्टी आहेत. एक माहुत नारायण हत्तीनारायणची गोष्ट आहे, दुसरी सापाची गोष्ट आहे. लघुलघुच सांगितलेलं आहे त्यांनी जवळपास याच अध्यायामध्ये. तर त्यामध्ये अगदी सुरुवातीलाच श्रीरामकृष्णांच्या वचनांमध्ये किती अर्थ असतो, गंभीर अर्थ असतो. त्या नुसत्या कथा नसतात. कथा आपण पटकन आपलं तिकडे लक्ष जातं, अगदी लहान मुलापासून तर अगदी ज्येष्ठ मंडळीपर्यंत. गोष्ट सांगतो म्हटलं की लोकांचे कान टावकारतात. त्याला इंग्रजीमध्ये पॅराबल्स म्हणतात. ह्या सगळ्या गोष्टी आपण खूप बघणार आहोत. श्रीरामकृष्णांच्या संदेशामध्ये, उपदेशांमध्ये खूपशा गोष्टींच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं आहे. आणि भारतीय परंपरा आहे की तुमचं सगळं अगदी उपनिषद तात्विक ग्रंथ आहेत, ते पूर्णपणे दार्शनिक ग्रंथ आहे, बुद्धीला चालना देणारी ग्रंथ आहेत. किंवा तुमची सूक्ष्मबुद्धी असेल तरच तुम्हाला त्यातून काहीतरी ग्रहण करता येईल असे आहेत. पण त्या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून सांगितलं. त्याला आख्यायिका म्हणतात तिथे. शंकराचार्य त्या आख्यायिकांवर विशेष भर देतात की नाही,
की त्या आख्यायिकांमधून ते तत्त्वप्रदर्शनार्थम तात्विक ते दाखवलं जातं, पटकन आपलं लक्ष आकर्षून घेतं. म्हणून यामध्ये आपल्याला पुष्कळशा कथा श्रीरामकृष्णांच्या मुखातून ऐकायला मिळतील. इंग्रजीमध्ये एक पुस्तकच आहे, टेल्स अँड पॅराबल्स ऑफ श्रीरामकृष्ण, बोधकथा. त्याच्यातून बोध घ्यायचा असतो. तर स्वामीजी त्यावेळी कमी वयाचे होते, विद्यार्थी होते. त्यांचा एक मित्र श्रीरामकृष्ण, स्वामीजी म्हणाले श्रीरामकृष्णांच्या एक एक वचनातून कित्येक ग्रंथ लिहिले जाऊ शकतील. आम्ही तर ऐकतो, आम्हाला तसं काही वाटत नाही. म्हणजे डोकं तर पाहिजे, स्वामीजी असं म्हणाले, बुद्धी तर पाहिजे. तू सांग एखादं उदाहरण, तुला असं वाटतं म्हणजे सांग कोणतं तू ठाकूरांचं उदाहरण की त्यामध्ये माहूत नारायण आणि हत्ती नारायण त्याचा उल्लेख आहे. त्यात काय आहे, माहूत नारायण हत्ती नारायण विशेष काय त्या गोष्टीमध्ये. स्वामीजींना 3 दिवस ती गोष्ट समजावून सांगितली. तात्पर्य काय की या गोष्टीमध्ये इतकं असतं चिंतन करण्यासारखं, समजून घेण्यासारखं नाही. तर आपण या दोन्ही गोष्टी बघणार आहोत आणि याचं मर्म काय आहे या दृष्टीने, कारण ह्या जीवनाशी जोडल्या गेलेल्या आहेत, आपल्या प्रत्यक्ष जीवनाशी जोडल्या गेलेल्या आहेत. आपण नेहमी म्हणतो किंवा नेहमी आपल्याला ही समस्या तोंड द्यावं लागतं की आपलं जीवन, दररोजचं जीवन, दैनंदिन जीवन आणि हा सगळं शास्त्र की नाही. शास्त्र एक सांगतं, आपण ऐकतो, त्यावेळी थोडंफार बरं वाटतं जर आपलं मूड असेल तर, आणि नंतर मात्र आपण ते काही त्याला जीवनात कसं उतरवायचं याचा विचार करत नाही की नाही. पुराणातली वांगी पुराणात म्हणतो मग, आहे की नाही. ते ऐकायचं असतं, ते विसरून जायचं असतं, असं आपण मनाशी धरून चाललो आहे. ते जोडून बघायचं असतं, हे आपल्याला काही समजत नाही किंवा आपण तेवढं जितकं काही आपल्याला बुद्धीला काही ताण देऊ शकत नाही. म्हणून हे जे आहे, समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम विनश्यत्स विनश्यन्तं यः पश्यति स पश्यति. गीता काय म्हणते आहे की नाही. आता इथे हेच आहे, समम सर्वेषु भूतेषु हा उपदेश गुरुने आपल्या शिष्याला दिला आणि शिष्य वनात गेला. म्हणजे तो उपदेश कुठे दिला जातो, आश्रमात दिला गेला. बसले होते गुरु शिष्य समोरासमोर, इतर शिष्य पण असतील, आणि हा उपदेश दिला की ब्रह्म सगळीकडे आहे, परमात्मा सगळीकडे आहे. हा उपदेश सर्वात श्रेष्ठ उपदेश आहे की नाही. सर्वम खलु इदम ब्रह्म, या जगामध्ये खरोखरच सगळंच काही ब्रह्म आहे. आता सर्व म्हणजे निरपवाद आहे, त्यात काही अपवाद नसतो. सर्व या शब्दाला अपवाद नसतो, निरपवाद आहे की नाही. सर्व म्हणजे सर्व. आता याच्यात समजून घेण्याचं काय आहे की नाही. जे काय आहे ते समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम, सर्व भूतांमध्ये परमेश्वर राहतो, तिष्ठन्ति आणि समभावाने राहतो की नाही. विनश्यत्स्व विनश्यन्तं, ह्या सगळ्या विनाशी जगामध्ये तो अविनाशी परमात्मा ब्रह्म राहतो. हे जो बघतो तोच खऱ्याकन बघतो. यः पश्यति स पश्यति. गीतेमध्ये तुम्हाला 18 अध्यायामध्ये सगळं हे दिसेल, एकत्व समत्व. हाच सगळ्यात श्रेष्ठ उपदेश आहे. आणि आता ही गोष्ट सांगितली जात आहे की नाही, आपण ती बघूया, दोन्ही गोष्टी बघूया. आता इथे जर म्हणशील वाघामध्ये देखील नारायणच आहे, पण म्हणून काही त्याच्या गळ्यात नको जाऊन पडायला. समम सर्वेषु भूतेषु. आता वाघामध्ये परमेश्वर आहे की नाही, शास्त्र सांगते आहे की नाही. म्हणून संत एकनाथ महाराज काय ते गाढवामध्ये आहे, त्याला आम्हाला वाटते चैतन्य महाप्रभूचं आहे, एकनाथ महाराजचं मला वाटतं, त्याला साष्टांग नमस्कार केला की नाही. अशी उदाहरणं आपल्याला याच्यातही दिसेल. कुत्रं पोळी घेऊन चाललं आहे, ते नामदेव महाराजांची कथा आहे, त्याच्या मागे चालले, अरे देवा देवा जरा पोळीला तूप नाही माखलेलं, कोरडी पोळी आहे, तर त्याच्या मागे जातात, तुम्ही तूप लावलेली पोळी खा. अशी उदाहरणं खूप आहेत. जर म्हणशील की वाघही तर नारायणच, मग पडावं काय म्हणून नाही.
वाघ जर नारायण असेल मग परमेश्वराला काय घाबरायचं? याला उत्तर असं की पळून जा असं जे बजवतात तेही तर नारायणच ना, मग त्यांचं म्हणणं काय ऐकू नये की नाही. आता हा जो आहे याचा निर्णय कसा करायचा की नाही, आपण निर्णय कसा करायचा की वाघ नारायण आहे आणि पळून जा म्हणतो तोही पण नारायणच आहे. मग याचं का ऐकायचं? जर वाघ नारायण आहे मग पळून जा म्हणतात त्याचं काय ऐकायचं? ही समस्या आपल्याला नेहमी जीवनामध्ये निर्माण होते की नाही. आणि याचाच परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होतो, सामाजिक जीवनावर होतो आणि थोडं समृद्धन म्हणायचं आपल्या राष्ट्रीय जीवनावर या उपदेशाचा परिणाम झालेला आहे की नाही. आपल्याला शास्त्र कसं समजून घ्यायचं हे आपल्याला कळलंच नाही आहे की नाही. एकतर आपण शास्त्र ऐकतच नाही आणि ऐकलं तर चुकी समजतो. म्हणून श्रीरामकृष्ण वचनामृताचं फार महत्त्व आहे. स्वामी विवेकानंदांच्या साहित्याचं फार महत्त्व आहे याचं कारण याच्यावर नेमकं बोट ठेवलं आहे स्वामीजींनी. आपल्याला म्हणता येईल की स्वामी विवेकानंदच पहिले असे संत होते की आध्यात्मिक क्षेत्रातले की त्यांनी याच्यावर बोट ठेवलं. त्यांनी मुक्ती कशी मिळवायचा मार्ग सांगितला, मुक्तीचा मार्ग सांगितला. पण त्याबरोबरच तुमचं जीवन आहे, हे जीवन जर नीट झालं तर तुम्हाला मुक्ती साधेल. म्हणून तसं बाबांनो स्वधर्म पालन करा असं सतत सांगतात ते. स्वामींच्या साहित्यामध्ये तुम्हाला दोन्ही गोष्टी एकत्र सापडतील. इतर कोणत्याही संतांच्या, एक रामदास स्वामींचा जर आपण अपवाद केला तर कोणत्याही संतांच्या, महापुरुषांच्या याच्यात कदाचित ती गरज नसेल त्यावेळी असं समजूया आपण थोड्या वेळासाठी की नाही. परंतु तुम्हाला दिसणार नाही आहे की नाही. त्यांनी फक्त देवाची प्राप्ती कशी करून घ्यायची की नाही, शास्त्र म्हणजे काय, तत्त्वज्ञान म्हणजे काय आणि थोडंफार दैनंदिन जीवनातलं सांगितलं आहे. पण अगदी नेमकं बोट ठेवलं जे स्वामी विवेकानंदांनी केलं आहे की नाही, की आधी जागे व्हा की नाही, आधी जागे व्हा, स्वतःचं जीवन नीट करा. ज्याला आपण म्हणतो प्रापंचिक जीवन म्हणूया, आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. इतक्या स्पष्टपणे रामदास स्वामींनी सांगितलं आहे की नाही. याला म्हणतात कर्मयोग, की सर्वसाधारण जनांसाठी आधी प्रपंच करावा नेटका. तो नेटका म्हणजे यशस्वीपणे केला पाहिजे, त्यात काही चूक नाही आहे की नाही, त्याच्यात तिळमात्रसुद्धा चूक नाही आहे की नाही. चूक कुठे आहे? मग घ्यावे परमार्थ विवेका. आपण प्रपंच नेटका करण्यात जन्मभर त्याच्यातच घालवतो. प्रपंच नेटका करण्यामध्येच आपलं संपूर्ण आयुष्य पणाला लावतो की नाही. ते मग नंतर येतं, मग घ्यावे हे राहून जातं आहे की नाही. परमार्थ विवेकाला घ्यायचं असतं नंतर, ते मात्र काही होऊन जातं, राहून जातं, ते होत नाही ते की नाही. इथे आपण बघतो आहोत की उपदेश हा फार महत्त्वाचा असतो. हा उपदेश आपल्याला प्रापंचिक जीवनासाठी असतो, आध्यात्मिक जीवनासाठी पण असतो. म्हणून एक गोष्ट सांगतो अशी सुरुवात आहे, म्हणजे तुम्ही ऐका. हे कोणाला ऐक म्हणतात. ऐक म्हणजे काय? एक वचन आहे ना. आता तिथे बसले आहेत 20-25 लोक बसले आहेत समजा. मग ऐक म्हणजे तू ऐक. मग बाकीच्यांनी काय करायचं? तुम्ही ऐका आहे की नाही. तुम्हाला तुम्ही कान थोडीच बंद करायला सांगतो आहे की नाही. तुम्ही ऐका, परंतु तू ऐक. कारण त्यांना माहीत आहे. मग शारदांना मानून दिलेलं आहे की आम्ही सगळे ऐकणे ठाकूरांचे सगळे उपदेश ऐकले, पण आम्हाला विवेकानंदांना जे समजले ते आम्हाला काही समजलं असं वाटतं. त्यांना जे समजलं ते म्हणजे उपदेशसुद्धा हा सगळेच ऐकतात, पण त्याची धारणा करणं, ग्रहण करणं, ते नीट समजून घेणं हे मात्र फारच कमी लोकांना जमतं. ते सांगतात ते एक गोष्ट सांगतो ऐक. कोण्या एका जंगलात एक साधू राहत असे. त्याचे अनेक शिष्य होते. एक दिवस त्यानं आपल्या शिष्यांना उपदेश केला की सर्वानुभूती नारायण वसत आहे हे जाणून सगळ्यांना नमस्कार करत जा. अगदीच बरोबर आहे की नाही. सर्वानुभूती नारायण वसत आहे हे जाणून सगळ्यांना नमस्कार करीत जा. एके दिवशी त्यांपैकी एक शिष्य होमासाठी समिधा आणायला म्हणून वनात गेला. इतक्यात एकाएकी खूप कल्ला ऐकू येऊ लागला. गोंधळ, आवाज, आरडाओरडा, त्याला कल्ला म्हणतो आपण.
आसपास कुणी असाल तर पळा हो पळा, एक पिसाळलेला हत्ती येत आहे असं कुणीतरी मोठ्याने आरोळ देऊन सांगत होतं. सर्वजण भराभर वाट फुटेल तिकडे पळाले, पण हे राजश्री मात्र पळत ना. त्याचा विचार असा की हत्तीही तर नारायणच, मग पळायचे ते काय म्हणून. एवंच तो तिथेच उभा राहून हत्तीला नमस्कार करीत त्याची स्तवस्तुती करू लागला. इकडे माहूत बिचारा घसा कोरडा करून ओरडून सांगत होता की पळा अहो पळा, स्वारी तरी देखील हालेच ना. शेवटी हत्तीनं येऊन त्याला सोंडेत धरून उचलून एकीकडे पार भिरकावून दिले आणि आपला रस्ता सुधारला. शिष्य रक्तबंबाळ होऊन बेशुद्ध होऊन पडला. ही अशी गोष्ट. आणि पुढची आणखी घटना चालू आहे ती. पण हे जे वर्णन आहे इथे ना, हे गोष्टीतलं वर्णन आहे. आता ही गोष्ट घडली असेल नसली घडली, प्रत्येक गोष्ट घडलीच पाहिजे असं काही नाही आहे की नाही. पण घडू पण शकते नाही. आत्ताच मी काही दिवसांपूर्वी ती घटना माझ्या कानावर आली की नॉर्थ ईस्टमध्ये तिथे बरीच बंडाळी वगैरे चालते. तिथे आपली एक सैन्याचा एक ट्रूप तिथे जात होतं घनदाट जंगलातून, आणि भारतातल्या सगळ्याच प्रांतातले लोक तिथे असतात, त्या ट्रूपमध्ये होते. अशावेळी हत्तींचा एक कळपातून एक हत्तीच तिथे त्यांच्यासमोर आला अगदी रंगामुळे. तर हत्ती जंगलातली हत्ती आहे, ते थोडेसे उन्मत्त असतात. तर सगळे सावध झाले. सगळ्यांच्यात बंदुकी आहे बरं, म्हणजे ते सगळे आर्म, असं नाही की हत्तीला ते मारू पण शकतात की नाही. पण हत्तीला कशाला मारायचं उगाच. सगळे सावध झाले, थोडे मागे सारले. हत्ती झाल्यानंतर मग आपण समोर जाऊ. त्यातला एक इथला म्हणजे साऊथ इंडियाचा म्हणजे आपला तमिळ होता, तो मद्रासमधला, आपण ज्याला काय म्हणतो तमिळ प्रदेश म्हणतो. तर तिथला जो एक सैनिक होता, तो हत्ती दिसल्यावर त्याला एकदम खूप भाव चढला. विनायका विनायक म्हणून त्याच्यासमोर आला. इथे म्हटलं ना, स्तवस्तुती करू लागला, त्याची प्रार्थना. इतका आनंद झाला त्या गणपतीला बघून, कारण साऊथने गणपती खूप आहे, तिथे मंदिरात खूप गणपती असतात, त्याला ती संस्कार आहे ते. असं प्रार्थना करू लागला वगैरे वगैरे असं. आणि आता नको तितका समोर गेला. हे सगळे बघू नका, इतक्या पटकन झालं ते. ही घडलेली घटना आहे, ही तर काल्पनिक आहे, ही घडलेली घटना आहे. इतक्या पटकन झालं, तो त्याच्या ह्याच्यात आला, त्याने उचललं, त्याला सोडण्याने त्याला चिरडून टाकलं पायाच्या खाली, आहे की नाही. आता विनायकावर ठीक आहे, ते गणपतीचं रूप आहे वगैरे, भाव येणं तेही ठीक आहे, पण हा शेवटी जंगलातला हत्ती आहे की नाही. तर ते आता ही गोष्ट काय सांगते आपल्याला पुढे बघू. आणखी एक उदाहरण आहे, तुम्ही कदाचित ते वाचलं असेल कुठेतरी दिल्लीला, कुठेतरी त्या झूमध्ये म्हणजे प्राणी संग्रहालयामध्ये. थोडासा वेडसर असेल माणूस, त्या याच्यावरून रेलिंगवरून जाऊन आतमध्ये गेला तो, आहे की नाही. आणि तिथे वाघ होता. आता वाघ त्याच्या समोर आला. तिथे त्याला कळलं की अरे हा तो वाघ आहे. मग त्याला नमस्कार करायला लागला, त्याला सांगायला लागला तो वाघच तो, की नाही. त्या वाघाने याला मारून टाकलं. ही घटना तुम्ही कदाचित बघितली असेल, वाचली असेल. तर आता पण पुढे जाऊया. म्हणजे अशा घटना घडतात. ही जरी काल्पनिक असेल तर अशा घटना घडतात. हा सारा प्रकार, म्हणून तर सारा प्रकार म्हटला. हा कानी येताच गुरु आणि आश्रमवासी बाकीचे शिष्य येऊन त्याला उचलून आश्रमात घेऊन गेले. तिथे त्यांनी त्याच्यावर औषधोपचार केले. काही वेळाने शुद्ध आल्यानंतर त्याला कुणीसं विचारलं, हत्ती येत आहे हे ऐकूनसुद्धा तुम्ही पळून का नाही गेलात. त्यानं उत्तर दिलं, गुरुदेवांनीच नाही का सांगितलं आपल्याला की स्वयं नारायणच माणूस जीवजंतू सर्व काही झाला आहे. गुरुनी बरोबर. म्हणजे नारायण म्हणजे फक्त माणूसच नाही आहे, तर काय आहे, जीवजंतू सगळंच झालेलं आहे, सर्व काही नारायण आहे. म्हणूनच हत्ती नारायण येतोसं पाहून मी आपल्या जागेवरून दूर सरलो नाही. आता हे शिष्यासाठी हा हत्ती नाही आहे, तो हत्ती नारायण आहे. म्हणून स्वामीजी म्हणतात रोगी नारायण, मूर्ख नारायण, आहे की नाही, लुच्चा नारायण. याच्यात वचनामृतातही आहे, आपण बघू पुढच्या वेळी. तर ते सगळ्यांना नारायण म्हणतात, की नाही. स्वामीजींना श्रीरामकृष्ण नारायण म्हणत असत, की नाही, समजत असत. म्हणून जी अगदी पहिल्यांदा भेट झाली, पहिल्यांदा म्हणजे इथे दक्षिणेश्वरला, आधी तर कलकत्त्याला झाली एका भक्ताकडे. आपण इथली दक्षिणेश्वरची पहिली भेट म्हणूया.
तर ते आल्यानंतर त्याच्यासमोर उभे राहिले आणि त्याची खूप स्तुती करायला लागले श्रीरामकृष्ण. आणि नरेंद्राला वेळ विकला कळेच ना हा काय प्रकार आहे म्हणून, आहे की नाही. माझ्यासारख्या एका साधारण तरुणाची कशी काय एवढी हात जोडतात काय, स्तवस्तुती करतात काय, त्यांना काय सगळं गोंधळात पडले ते. पण श्रीरामकृष्ण त्यांना साक्षात नारायण समजून त्यांची स्तुती, त्यांना खाऊ काय घात तसं आपण देवाला करतो ना, नैवेद्य वगैरे दाखवतो, तसला प्रकार, आहे की नाही. आणि सतत ते त्यांना ते आपण ते पण वाचतो की स्वामीजींना मुळीच आवडत नसे. याच्यात काही दुसराच अध्याय त्याच्यानंतरचाच अध्यायात आहे, त्यांना मुळीच आवडत, ते निघून जात असत, या बैठकीतून निघून जात असत, ते वैतागून निघून जात असेल. कारण इतके लोक मोठे मोठे लोक बसले आहेत, त्यांच्यासमोर अफाट स्तुती करायची श्रीरामकृष्ण नरेंद्राची, आणि याला काही सहन होत नसे, संकोच आहेच. आणि स्वामीजींचा स्वभाव होता, त्यांना स्वतःची स्तुती आवडत नसे, आहे की नाही. ते महापुरुषांचं लक्षण आहे, त्यांना काहीच लोकेशनामुळेच नव्हती स्वामीजींना, की नाही. ते संकोचून बाहेर निघून जात असत, की नाही. असं पुष्कळदा घडत असे, की नाही. म्हणून इथे ते म्हणतात, आपला जीवजंतू माणूस सर्व काही झाला आहे, म्हणूनच हत्ती नारायण येतोस पाहून मी आपल्या जागेवरून दूर सरलो नाही, की नाही. स्वामीजींनी आपत्ती केली, की नाही, तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम करता, म्हणजे थोडीशी कानउघाडणी केली रामकृष्णांची, तर तुम्हाला त्या जड भरताचं झालं ना, ते जसं त्याला हरणाचा जन्म मिळाला तसंच तुमचं काहीतरी होईल आहे पुढे, असं त्यांना आता हा रामकृष्ण म्हणतो आहे. आता श्रीरामकृष्ण फार सरळ होते, त्यांना म्हटलं हा सत्य बोलणारा आहे नरेंद्र, आणि खरोखरच माझं चुकतं आहे काय. मग ते आईकडे गेले मंदिरामध्ये जगन्मातेकडे, सांगितले हा नारायण आपला नरेंद्र असं म्हणतो आहे, आणि मग आईने त्यांना काहीतरी सांगितलं. मग ते नरेंद्राकडे आले, म्हणजे त्याला जशी शिवाय दिला, ते म्हणाले आईने मला सांगितलं की तुझ्यामध्ये नारायण, त्याच्याकडे नारायण दिसतो आहे म्हणून तू त्याच्यावर प्रेम करतो आहे की नाही. देन मग त्याला आणखी शिवाय दिला, म्हणाले ज्या वेळेपासून त्याच्यात नारायण दिसणार नाही तर तू तोंड पण बघू शकणार नाही, असं म्हटलं. म्हणजे श्रीरामकृष्ण कितीतरी कोणातही ते सगळ्यात नारायण, मांजरीत नारायण बसवतात, वेश्येत नारायण, सगळ्यात खूप घटना आहे त्यांच्या जीवनामध्ये. आता हा उपदेश ब्रह्मसत्यम आहे की नाही, म्हणजे सत्यम म्हणजे सत्ता, सत्वस्तू, त्याला सत्य म्हणतात, आहे की नाही. सद्भावे साधुभावेच गीतेमध्ये म्हटलं 17व्या अध्यायामध्ये, आहे की नाही. सद्भाव म्हणजे चांगला भाव, आणि सत्ता म्हणजे वस्तूंचं असणं, त्याला सत म्हटलं जातं, की नाही. तर इथे ब्रह्मसत आहे, म्हणजे फक्त ब्रह्मच आहे, दुसरं काहीच नाही आहे. उपदेश अगदी बिलकुल त्याच्यामध्ये काहीच चूक नाही आहे. उत्तर कुठं, म्हणजे समस्या कुठे होते, ते म्हणतात की म्हणूनच हत्ती नारायण येतोस पाहून मी आपल्या जागेवरून दूर सरलो नाही. आता प्रत्यक्ष नारायण येतो आहे, आपण कशाला पळायचं, कुठं जायचं, त्याच्यामध्ये प्रश्नच कुठे येतो. त्यावर गुरुने उत्तर दिलं. ते काय म्हणाले, बाबा रे हत्ती नारायण येत होता खरा, कबूल आहे अगदी, म्हणजे माझा उपदेश चुकीचा नाही आहे की नाही. शास्त्र सांगतं ते चुकीचं नाही आहे, ते बरोबर आहे, परंतु काहीतरी कॉमन सेन्स नावाची गोष्ट असते, आहे की नाही. आपल्याला कॉमन सेन्स नेहमीच जागा ठेवायला पाहिजे. पण बेटा माहूत नारायणानं तर तुला थांबायला मना केला होतं ना. सर्वच जण नारायण, तर मग त्याच्या तरी सांगण्याकडे तू कानाडोळा का बरं केलास. माहूत नारायणाचं देखील सांगणं ऐकत असतात. स्वामींच्या जीवनात एक घटना आहे की स्वामीजी ज्यावेळी हिमालयात भ्रमण करत होते, त्यावेळी ते बसले असताना झाडाखाली अचानक एक वाघ त्यांच्यासमोर आला, की नाही. स्वामीजी चुपचाप बसलेला आले. आपण त्या दिवशी शारदानंद महाराजांच्या जीवनातली गोष्ट आठवली, वादळ नौकेत आलं आणि ते साक्षात नुसते चिलंपेत बसले होते, काही जणू काही झालं नाही म्हणून. आता स्वामीजी विचार करून आले बसल्या बसल्या, चला हा वाघ भुकेला दिसतो आहे की नाही, मला खाण्याने त्याची कमीत कमी भूक तर संपेल, माझ्या जीवनाचा काहीतरी उपयोग झाला की नाही, कमीत कमी एका वाघाची मी भूक मिटवू शकलो, असा ते विचार करत आहेत. वाघ तिथं आहे, हे इथं आहे.
हळू वाघ त्यांच्याकडे बराच बसला, बघितलं आणि चुपचाप निघून गेला. आहे की नाही? मला वाटतं ते विदेशातली गोष्ट आहे की एक स्वामीजी भ्रमण करताना एक सांड म्हणजे पागल झालेला किंवा असा मत्त झालेला तो तिथे आला. ते सगळे शिष्य होत्या, ते समोर आला. स्वामीजी पटकन त्यांना बाजूरून ते समोर गेले त्याच्या की नाही. मग ते मला म्हणतात की मी विचार करतो, त्यावेळी तुमच्या मनात काय विचार आला? तर मला विचार, मी कॅल्क्युलेशन करत होतो की यांनी मला सिंगावर उसरलं सांडणाने, तो मला किती दूर फेकेल. आता स्वामीचं जीवन जरा जास्त जबरदस्त होतं, पण सांडणाने अशी मान बरे हलवली आणि तो परत चालला गेला. की नाही? असंच ब्रह्मानंद जीवनातलं पण एक उदाहरण आहे. आता हे नारायण भक्तात हालत नाहीत आपल्या जागेवर, पण त्यांना ती अनुभूती आहे की नाही. योगशास्त्रात आहे की ते विसरून जातात, पशुसुद्धा हिंसा विसरून जातात. पण सर्वसामान्य माणसांसाठी उपदेश वेगळा असतो की नाही. प्रपंच करावा नेटका हे पण बरोबर आहे, परमार्थ विवेक घ्यावा हे पण बरोबर आहे की नाही. पण आधी काय आणि नंतर काय याचा विवेक मात्र आपल्याला घ्यायला पाहिजे की नाही. हे की ते असं नाही, हे आणि ते, आधी हे की आधी ते असं पण नाही आहे, हे आणि ते दोन्ही. म्हणून तिथे गीतेमध्ये च आलेला आहे. च म्हणजे आणि की नाही. तू युद्ध पण कर आणि माझं अनुस्मरण पण कर. नुसतं स्मरण नाही, अनुस्मरण पण कर. माम अनुस्मरण युद्धच. युद्ध पण तुला करायला. युद्ध म्हणजे काय? प्रपंच करणं, हे युद्धच आहे की नाही. अर्जुनाने काय केलं? त्या कुरुक्षेत्रामध्ये काय केलं? त्यांनी युद्ध केलं 17 दिवस. हा प्रपंच आहे की नाही. प्रपंचात तुमच्यासमोर जे कर्तव्य येतं, जबाबदारी असते, ती पार पाडायची असते. मग ते अनुस्मरण आहे की नाही. ते युद्ध होऊ शकतं आणि अनुस्मरण पण होऊ शकतं. ते देवाचं काम आहे की नाही. आता हे शास्त्र व्यवस्थित सांगतं, नीट समजावून सांगतं. त्याच्यावर भाष्य लिहिली जातात, प्रवचनं केली जातात, व्याख्यानं दिली जातात आणि तरी पण पुष्कळदा काय होतं की त्यातलं फारच थोडं आपण ग्रहण करतो, आणि ग्रहण केल्यामधलं फारच थोडं आपण जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करतो की नाही. म्हणून हे प्रमाण थोडं वाढलं पाहिजे की नाही. आणि अर्थातच ते कठीण आहे, सोपी नाहीच आहे, फारच कठीण आहे. कारण आपली प्रकृती जी आहे, आपला स्वभाव आहे, तो विरोध करतो की नाही, बंड करतो, त्याला ते मानवत नाही. आणि म्हणून आपण ते ग्रहण करू शकत नाही, आपल्यामध्ये ते झिरपत नाही. आता पुढे सांगतात, शास्त्रात म्हटलेलं आहे आपो नारायण, पाणी नारायण आहे. बरोबर आहे की नाही. आपल्याकडे सगळंच नारायण आहे. झाड नारायण, झाडाची पूजा केली जाते, पर्वताची पूजा केली जाते, सूर्याची पूजा केली जाते आहे की नाही. पाण्याची पूजा केली जाते. सगळ्या यच्च यावत सर्व सृष्टीची पूजा केली जाते. वेगळ्या संस्कृतीत वाढलेल्या लोकांना ते समजत नाही की नाही. त्यांना वाटते काय लोक आहे. आपल्या थिओलॉजीमध्ये, आपल्या पुराणांमध्ये सगळे पशुपक्षी आहेत की नाही. देवतांची वाहनं सगळी कशी आहेत? पशुची आहेत बघा की नाही. सगळे पशु आहे, पक्षी आहे, सगळंच काही आहे. आपल्या संस्कृतीने, परंपरेने कोणालाही वगळलेलं नाही आहे की नाही. सगळ्यांनाच स्थान दिलेलं आहे, सगळ्यांनाच पूज्यभाव दिलेला आहे की नाही. ईशा वास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्याम जगत की नाही. जे काही आहे ते सगळं पूज्य आहे की नाही. त्याची पूजा व्हायला पाहिजे की नाही. सगळीकडे पूज्यभाव आहे आणि त्यामुळेच आपली संस्कृती इतकी टिकाऊ आहे, अविनाशी आहे. स्वामी म्हणतात ती अजर आणि अमर आणि अविनाशी आहे संस्कृती. नाही तर आपण केव्हाच फेकल्या गेलो असतो. इतर संस्कृतीसारखे आपण नष्ट झालो असतो, काही शिल्लक राहिलं नसतं. आज आपण उपदेश नीट समजून घेतला नाही, तरी पण त्या एका उपदेशामुळे आपण आजही टिकून आहे. आपल्या सर्व गुणदोषांसकट आजही आपण टिकून आहोत. त्याच्यामुळे त्याचं महत्त्व कमी. आपली चुका झाल्या. स्वामीजी म्हणतात आपण खूप मोठ्या चुका केल्या, तरी पण स्वामीजी म्हणतात मला दोष देता येत नाही. कारण काय?
कारण ह्या संस्कृतीने महान गोष्टी घडवून आणलेल्या आहेत आणि पुढे पण महान गोष्टी घडवणार आहेत. म्हणून पण अधिक आपण समजू शकलो तर अधिक आपलं भलं होईल. चुकलं काही नाही. आता इथे आहे माहूत नारायण आहे. हा माहूत नारायण म्हणतो पळा 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 पळा, आहे की नाही. मग पळा, तोही नारायणच आहे, त्याचं पण ऐका, आहे की नाही. आता तुमच्यासाठी हत्ती नारायणपेक्षा माहूत नारायण महत्त्वाचं आहे. त्याला कर्मयोग म्हणतात, आहे की नाही. सांख्ययोगेन ज्ञानयोगेन सांख्यांनाम, त्यांच्यासाठी एवढं काही महत्त्वाचं नाही आहे की नाही. त्यांना हेच जास्ती आपल्या जीवनात उतरवले. कर्मयोगेन योगिनाम, त्यांना मात्र आधी माहूत नारायण त्याचं ऐका. ते म्हणतात पळा तर पळा, कारण त्याच्या चेतना जास्ती आहे त्या हत्तीनारायणापेक्षा. त्या ब्रह्मचैतन्याचं, ते चेतनतत्वाचं प्रकाश त्या माहुतामध्ये जास्ती आहे हत्तीपेक्षा, नाही. मग त्याचं ऐका. समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम, आहे की नाही. यः पश्यति स पश्यति, हे कोणासाठी आहे की नाही. हे तत्वविद शब्द गीतेमध्ये भरपूर पुष्कळ आलेला आहे की नाही. मन्येत तत्वविद असं म्हटलेलं आहे की नाही. तत्वविद म्हणजे तो तत्वाला नीट जाणतो की नाही. आपल्याला तत्वाला नीट जाणता येत नाही. मग आपल्यासाठी काय आहे, त्या माहुताचं आधी आहे का, त्याच्यात चैतन्य जास्ती आहे नाही, हत्तीमध्ये कमी आहे. तर विनायक म्हटलं तर हत्ती विनायक आहे, गणेशाचं रूप आहे. परंतु इतर जसे थांबले आहेत तसे तुम्ही पण थांबा, त्या विनायकाला जाऊ द्या, आहे की नाही. जरी हे खरं आहे की तिथेसुद्धा आपण गणपतीला बघू शकतो, कारण गणपतीचं जसं मुख आहे तसं त्या हत्तीचं मुख आहे, गजाननच म्हणतो आपण, आहे की नाही. म्हणून हा जो विवेक आहे. पण बेटा माहूत नारायणानं तुला मना केलं होतं ना, माहूत नारायणाचं देखील सांगणं ऐकत असतात. आता पाणी आहे, काही पाणी देवपूजेला चालतं, तर काही फक्त हातपाय धुवायला, भांडी विसळायला किंवा कपडे धुण्याला चालतो. ते प्यायला अथवा देवपूजेला चालणार नाही. हे आपल्या घरची उदाहरणं आहेत, आपण ते पाळतो, व्यवहारात आपण पाळतो. पिण्याचं पाणी वेगळं असतं, झाडाला घालायचं पाणी वेगळं असतं. पिण्याचं पाणी आपण शुद्ध करतो, देवाचं पाणी स्वच्छ करतो, शुद्ध बघतो, पवित्र आहे की नाही बघतो. त्याच्यामध्ये गंगा जल असलं तर गंगा जल टाकतो आपण त्याच्यामध्ये. हे आपण त्याला वेगवेगळं करतो. जरी सगळं पाणी आहे आणि पाण्याकडे एक दृष्टीने बघायला पाहिजे, तरी त्याच्यात आपण तो भाव करतो, कारण हे कर्मयोग आहे. आपल्याला प्रपंचात राहायचं आहे, संसार घेऊन राहायचा आहे, त्याच्यामध्ये हा भेद होईल आहे. हा भेद जरी खरा नसला तरी आपल्यासाठी तो आवश्यक आहे. असं म्हणून चालणार नाही की हत्ती नारायण आहे आणि तो माहुती नारायण आहे की नाही. हा जेव्हा विकल्प येतो, पर्याय येतो की हत्तीचं ऐकायचं की नारायणाचं ऐकायचं की दोघांचे ऐकायचं, त्यावेळी त्या माहुताचं ऐका, आहे की नाही. आणि तो सांगतो त्याप्रमाणे तुम्ही करा, हा उपदेश आहे. कारण काय आहे की जग कसं आहे, या जगामध्ये सगळ्याच प्रकारे लोक राहतात की नाही. ज्या जगात आपण राहतो, संसारात राहतो की नाही, त्या संसारामध्ये सगळेच चांगले लोक नसतात, सगळीच चांगली परिस्थिती नसते. आणि आपल्याला तर दिसतं, इथे छान सांगतात आहे, सर्वांच्याच हृदयात नारायण आहे खरा. समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं पर. 18 अध्याय ते कितीचं सांगितलं आहे की ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठती. सर्व भूतांच्या हृदयामध्ये ईश्वर तिष्ठती, राहत असतो. इथे ते सांगतात सर्वांच्याच हृदयात नारायण आहे खरा, यामध्ये काही वाद नाही. पण तरीही असाधू अभक्त अशा दुष्ट लोकांशी मिळून मिसळून वागणं योग्य होणार नाही. अशांशी निकट संबंध घातकच. त्यांपैकी कुणाकुणाशी कधीमधी 4-2 शब्द बोललात तर चालेल, पण काहींशी तर तेही सपशेल वर्ज. अशा लोकांपासून 4 पावलं दूर राहणंच इष्ट. एकदम स्पष्ट आहे की नाही. आपण आधी बघितलं
की पहिल्या अवस्थेत तर आपल्याला काळजी घ्यावीच लागेल. जेव्हा झाड छोटं असतं, रोपटं, त्याला कुंपण घालावं लागेल असं म्हटलेलं आहे. नाहीतर गाई बकऱ्या येऊन त्यांचा फन्ना पाडतील, खाऊन टाकतील. त्या मोठं झाल्यावर मग त्याला हत्ती बांधा काय होणार नाही. तसंच आज आपण ज्या अवस्थेत आहोत तिथं सगळं सर्वशी भूतशून चालणार नाही. ते बरोबर आहे, पण आपल्याला कुठे दिसतंय ते? आपल्यासाठी नाही आहे की नाही. आपण जेव्हा सर्वज्ञ होऊ, आपल्याला अनुभूती होईल, मग आपल्यासाठी पण ते होईल. आज मात्र आपल्यासाठी नाही आहे. जसं अहिंसा परमो धर्म, अगदी बरोबर आहे, महान उपदेश आहे तो. पुढे बघू आपण, आता पुढच्या स्टोरीमध्ये ते बघू आपण. पण हा व्यवहारात आणताना आपल्याला विवेक करावा लागेल की नाही. म्हणून इथे म्हणतात की ज्याप्रमाणे पाण्याचे वेगवेगळे प्रकार असतात, वेगवेगळ्या प्रकारे आपण पाण्याचा वापर करतो, त्याचप्रमाणे पण तरीही असाधू, त्याचप्रमाणे साधू असाधू, भक्त अभक्त सर्वांच्याच हृदयात नारायण आहे खरा की नाही. सज्जनांच्या हृदयामध्ये नारायण आहे, दुष्ट लोकांच्या हृदयामध्ये पण नारायण आहे की नाही. परंतु दुष्ट लोकांपासून दूर राहायला पाहिजे, काळजी घ्यायला पाहिजे. आपण थोडं महाभारताचं उदाहरण दिलं, तुमच्या पटकन लक्षात गेलं की पांडव हे सज्जन होते, साधू स्वभावाचे होते, संभावित होते की नाही. युधिष्ठिराला धर्मराज म्हणतात, त्याला वाईट माणूस दिसतच नव्हता. दुर्योधनाला तो सुयोधनच म्हणायचा. पण चुकलं कुठे? नाही, चुकलं हेच की दुर्योधन, दुःशासन, कर्ण, शकुनी हे दुष्ट प्रवृत्तीचे लोक आहेत. हे कधीही चांगले होणार नाही. त्यामुळे हे आपले स्वजन आहे, आपले आहेत, हे आपले नाहीत. नाही, हा जो विवेक आहे, हे आपले बंधू नाहीत, हे आपले नाहीत, हे आपल्या जीवावर उठलेले आपले शत्रू आहेत. हे शेवटपर्यंत पांडवांना समजलं नाही, त्याप्रमाणे ते वागले नाही, आणि त्याचा परिणाम आपल्याला महाभारत युद्धामध्ये परिवर्तित झालेला दिसतो. हा विवेक ही फार मोठी बाब आहे. म्हणून आपण म्हटलं की आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये, आपल्या सामाजिक जीवनामध्ये, सामूहिक जीवनामध्ये आणि अगदी राष्ट्रीय जीवनामध्ये सुद्धा हा विवेक आपण सांभाळू शकलो नाही. त्यांनी खूप नुकसान झालेलं आहे, पण हळूहळू बघूया ते. पण हा रामकृष्णांचा उपदेश आहे, हा फार महत्त्वाचा आहे. हा विवेक पाहिजे. जगात वावरताना विवेकाला आपण जर सोडचिठ्ठी दिली नाही, तरतम भाव पाहिजे, तारतम्य पाहिजे. काय कमी दर्जाचं आहे, काय वरच्या दर्जाचं आहे की नाही, हे तारतम्य नसेल तर स्वामीजी म्हणतात, त्यांचं एक वाक्य आहे, ते म्हणतात की जो केवळ आपल्या हृदयाने चालविला जातो त्याच्यावर बरीच अरिष्टे ओढवतात. अरिष्ट म्हणजे संकट, कारण त्याच्याकडून वेळोवेळी चुका होण्याची फार संभावना असते. म्हणून हा उपदेश फार महत्त्वाचा आहे. त्याचा पुढचा भाग, ही दुसरी गोष्ट जी आहे सापाची, आपण पुढच्या मंगळवारी 4:45 वाजता बघूया. ओम ब्रह्मार्पणं ब्रह्मवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्म समाधिना. हरि ओम तत्सत्.